नमस्कार. आजपासून आपण ऐकणार आहोत डॉक्टर सुधीर पुंडलिक कुलकर्णी यांनी लिहिलेलं रामगंध. प्रकाशक आहेत आशिदा प्रकाशन, डोंबिवली. जय श्रीराम. आज आपण ऐकूयात डॉक्टरांचं मनोगत आणि श्रीराम जन्मभूमी आंदोलनाचा संक्षिप्त इतिहास. श्रीराम मंदिर नवनिर्माण. येणाऱ्या काळात अयोध्येत श्रीरामाचं मंदिर उभारण्यास प्रारंभ होईल. माझ्या सुदैवाने यासाठी झालेल्या संघर्षात मी आणि माझे कुटुंबीय सक्रिय होतो. 1989पासून झालेल्या आंदोलनातील प्रत्येक पायरीवर आम्ही सहभागी होतो. त्याची सांगता श्रीराम मंदिर निर्माण होणार आहे. अर्थातच त्यासाठी आपला सर्वांचा सहभाग होताच आणि यापुढेही आवश्यकच आहे. त्यानिमित्ताने काही माहिती, कारसेवेचा अनुभव आणि आंदोलनाचा इतिहास तसंच निधीसाठी आवाहन असे लेख मी आपल्यासमोर मांडलेलेच आहेत. हिंदूंचं आराध्य दैवत असूनही श्रीराम धर्मातीत आहेत. सर्व भारतीयांचे आहेत, आपले आहेत. त्यामुळे श्रीराम जन्मभूमी आंदोलनाचा संक्षिप्त इतिहास. श्रीरामांचंच मंदिर का? श्रीराम कसे होते? रामचरित्राचा अभ्यास करताना मनात निर्माण होणारे काही प्रश्न, त्याचं निराकरण, रामभक्त हनुमान इत्यादी स्वतंत्र लेखही या पुस्तकात लिहिलेले आहेत. तसंच माझ्या कारसेवेचा प्रत्यक्ष अनुभव, त्यावेळी जनमानसात मला अनुभवास आलेला रामगंध आपणासाठी मी सादर करणार आहे. डॉक्टर सुधीर पुंडलिक कुलकर्णी. श्रीराम जन्मभूमी आंदोलनाचा संक्षिप्त इतिहास. आद्य राममंदिर कधी उभारलं हे निश्चितपणे सांगता येत नाही, परंतु बाबरी मस्जिद राम मंदिराचा विध्वंस करूनच बांधली हे अनेक वेळा स्पष्ट झालेलं आहे. आणि असं म्हणतात की श्रीरामपुत्र कुश याने प्रथम मंदिर बांधले. कालाच्या ओघात ते नष्टही झालं. 12व्या शतकात विष्णू शर्मा नावाच्या राजाने ते परत बांधलं. 1528 साली बाबरच्या सेनापतीने म्हणजे मीर कासिम याने मंदिर उद्ध्वस्त करून तिथे त्या साहित्याचाच उपयोग करून मशीद बांधली. एवढंच नाही तर अयोध्याही लुटली आणि पुढे काही मुस्लिम शासकांनी हीच पद्धत चालू ठेवली. त्या पाडकामातील सामग्री वापरूनच फैजाबाद हे शहरही उभारलं. 1528पासून 1945पर्यंत राम जन्मभूमी मुक्तीसाठी 74 लढाया झाल्या. प्रथम हिंसक लढाई 1853मध्ये झाली. हिंदू मुसलमानांचं दोघांचंही नुकसान झालं आहे. 1855मध्ये 300 मुसलमानांनी हनुमानगडीवर हल्ला केला. हनुमानगडीतील बैराग्यांनी त्या सगळ्यांना कापून काढलं. त्यामुळे घाबरून मुसलमानांनी कंपनी सरकारकडे तक्रार केली. त्यात 2 वर्ष गेली. 1857च्या स्वातंत्र्ययुद्धानंतर इंग्रजांची पर्यायाने राणीची राजवट आली. तिनेही जैसे थे म्हटलं, पण मुसलमानांनी फूस दिली. 1885 साली निर्मोही आखाड्याच्या महंत रघुवीरदासांनी प्रतिकार केला. त्याचवेळी गौरक्ष पीठाचे महंत गोपाळनाथ आदींनी मुक्ती आंदोलन सुरू केलं. त्यात मुसलमानांची साथ मिळाली, परंतु राणी सरकारने त्यातील आमिर अली आणि चरणदास यांना देशद्रोही ठरवलं आणि फाशी दिली. पण त्याचा परिणाम म्हणून मशीद आणि बाहेरील प्रांगण यात भिंत बांधली गेली. आतील भाग मुस्लिमांना तर बाहेरील हिंदूंना अशी विभागणी केली आणि त्यानंतर साधारणपणे 47 ते 48 वर्ष बरी गेली. अर्थात लहान सहान लढाया चालूच राहिल्या. 1934 साली गोहत्येचं निमित्त झालं. हिंदूंनी मशिदीवर प्रखर हल्ला केला. त्यात मशिदीचा काही भाग लुटला गेला, परंतु काबेबाद सरकारने हिंदूंच्याकडून नुकसान भरपाई घेऊन तो दुरुस्तही केला. 1949 साली महंत रामचंद्र दासांनी न्यायालयात खटला दाखल केला. मुस्लिमांनी पण प्रतिवाद दाखल केला. त्यानंतर वक्फ बोर्ड आणि अन्य यांनीही तसंच केलं. 1984 साली बाबा अवधनाथ यांच्या अध्यक्षतेखाली श्रीराम जन्मभूमी मुक्ती यज्ञ या संस्थेची स्थापना झाली. तदनंतर तेही वादी झाले. 22 सप्टेंबर 1989ला दिल्ली येथे विराट हिंदू संमेलन झालं आणि त्यात राम जन्मभूमीसाठी सर्वकष आंदोलनाची रूपरेषा,
संघ, विश्व हिंदू परिषदेच्या पुढाकाराने आणि मान्यवर साधू संतांच्या सहकार्याने आखली गेली. अशोक सिंघल, विहिंपचे तत्कालीन अध्यक्ष, तसंच डॉक्टर प्रवीण तोगाडिया आणि आमच्यासारखे असंख्य कार्यकर्ते यात सामील झाले. त्याचवेळी 1990मध्ये लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांच्या नेतृत्वाखाली सोमनाथ ते अयोध्या अशी रथयात्रा सुरू झाली. ऑक्टोबरच्या शेवटी ती अयोध्येला पोचेल आणि त्याचवेळी कारसेवकांनीही तिथे जमावं अशी योजना केली गेली. दुर्दैवाने मुल्ला मुलायम सिंग यादवने निशस्त्र कारसेवकांवर बेछूट गोळीबार केला. त्यात पहिला बळी पडला कोवळ्या ठाकूर बंधूंचा. एकूण 40 कारसेवक बळी पडले. इकडे लालूने अडवाणींची रथयात्रा बिहारमध्ये अडवली. त्या सर्व घटनांमुळे जनमत संतप्त होत गेलं. तदनंतर 6 डिसेंबर 1992ला देशाच्या कानाकोपऱ्यातून हजारो कारसेवक नेत्यांच्या आदेशाप्रमाणे परत अयोध्येला जमले. मधील 2-2.5 वर्ष त्याचा संताप उफाळूनच आला. विश्व हिंदू परिषदेने जनजागृती केली, वातावरण निर्मिती केलीच होती. परिणामस्वरूप बाबरी मशीद काही तासातच अक्षरशः जमीनदोस्त झाली. जगाच्या इतिहासात असं कधी घडलंच नव्हतं. आत्तापर्यंत मुसलमानांनी पाडापाडी करायची आणि इतरांनी ती निमूटपणे सहन करायची अशीच तर प्रथा होती. पण हिंदूंनी करून दाखवलं. याचं श्रेय घेण्यास काही सम्राटही पुढे आले, जे विशेष कधीही या आंदोलनात सामील झाले नव्हते. अर्थात जे आले होते ते सर्व हिंदू म्हणून आले होते, यात काही वादच नाही आहे. तिथे पक्ष, जातपात, प्रदेश, भाषा, वय, आर्थिक स्तर, शिक्षण हे सगळे भेद संपले होते. आता थोडंसं विषयांतर करून सांगावंसं वाटतं. शहाबानो खटला 1975 ते 1986, त्या खटल्याचा निर्णय आणि तदनंतर राजीव गांधींनी उघड केलेल्या मुस्लिम तुष्टीकरणामुळे, तदनंतर केवळ हिंदू तुष्टीकरणासाठी राम मंदिराचं कुलूप उघडल्यामुळे राम जन्मभूमी मुक्ती आंदोलनाला खूप बळ मिळालं. आत्तापर्यंत फक्त भिन्न धर्म असणारे 2 समुदाय एकमेकांचे शत्रू झाले. त्यात उपरतो रामभक्तांच्या बळींची भर पडली. त्याचवेळी विहिंपनं हा विषय म्हणजे दत्तोपंत ठेंगडी, अशोक सिंघल, उमा भारती, प्रवीण तोगाडिया यांच्या नेतृत्वाखाली भारताच्या कानाकोपऱ्यात आणि घराघरात पोचवला. त्यासाठी गंगापूजन, जलाभिषेक, रामशिला पूजन, गटचर्चा, छोट्या मोठ्या सभा, कारसेवा या सर्वांचा पुरेपूर उपयोग झाला. या प्रत्येकात आम्ही झोकून दिलेलं होतं. याचा आम्हाला अभिमान आहे. भारावलेल्या मंतरलेल्या काळात देव, देश, धर्म यासाठी कुटुंबाच्या पलीकडे जात आयुष्यातील काही वर्ष व्यतीत झाली या विचाराने समाधान वाटतं. असो, नंतरचा इतिहास बहुतेक सर्वांना ज्ञातच आहे. अलाहाबाद कोर्टाचा निर्णय, त्यावरील प्रतिवाद आणि सर्वात मुख्य म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने सर्व खटल्यांची एकत्रित केलेली सलगपणे सुनावणी, त्यांचा नोव्हेंबर 2019मध्ये आलेला निस्संदिग्ध निर्णय, 5 ऑगस्ट 2020ला पंतप्रधान मोदींच्या हस्ते झालेलं भूमिपूजन या घटना आंदोलनाची यशस्वीतताच दर्शवतात. या सर्व कोर्ट कचेरीमध्ये मार्क्सवाद, मुस्लिम धर्मीय इतिहासकार, पुरातत्व संशोधकांनी प्रच्छन्नपणे वस्तुस्थितीला नाकारणारी भूमिका घेतली. पण एकंदरच सर्व पुरावे हे मशिदीच्या जागी पूर्वी हिंदू मंदिरच होतं हे दर्शवणारे होते. यासाठी एकंदर 3 वेळा तिथे उत्खनन झालं. त्यातील 2 मशीद पाडण्यापूर्वी सरकारी पातळीवर झालं. 3रं उत्खनन प्रत्यक्ष न्यायालयाच्या नजरेखालीच मशीद पडल्यावर झालं. प्रत्येक वेळी सर्व धर्मीय व्यक्तींचा त्या चमूत सहभाग होत होता. सन्माननीय अपवाद वगळता धर्म आणि पक्ष आंधळे मंडळी आपले कर्तव्य विसरली. विकत घेता येणाऱ्या माध्यमांनी त्यांचेच ढोल पिटले. पण सूर्यवंशी रामचंद्रोदय झालाच. अजून कार्य संपलेलं नाही आहे. माझा गेल्या 50 वर्षांचा अनुभव सांगतो, मुस्लिम स्वस्थ बसणार नाहीत. मदरशांमध्ये कोवळ्या मनात आत्तापासूनची सुडाची भावना चेतवली जात आहे.
आपणही हातावर हात ठेवून बसून चालणार नाही. आमची पिढी थकत चालली आहे, उत्साह तेवढाच आहे, परंतु पुढल्या पिढीला हे आंदोलन चालू ठेवावंच लागेल. नुसतं शुभं करोती रामरक्षा म्हणून चालणार नाही. त्यांना आत्तापासूनच धर्म, परंपरा, तत्त्व यांची ओळख करून द्या. आपणही भारतीय हिंदू आहोत ही भावना जागवा आणि त्यासाठी जगायला आणि प्रसंगी मरायलाही तयार करा, ही माझी सर्वांना नम्र विनंती आहे. पैसा, पद, प्रसिद्धी मिळवण्यात आनंद तर आहेच आहे, ते तर जरूर मिळवा, पण निस्वार्थपणे असं कार्य करण्यातही एक अनोखं समाधान आहे याची जाणीव त्यांच्या मनात आत्तापासूनच तयार करून द्या. आजचं वर्तमान हा उद्याचा इतिहास असतो. ते लिहिण्याचं कार्य सांप्रत पिढीलाच करावं लागतं. त्यातील 2 अक्षरं प्रत्येकाला यांना त्या प्रकारे लिहिता आलीच पाहिजेत, तरच तो उज्ज्वल ठरतो. नाहीतर शाळेत कोरडे धडे असतातच. लक्षात असू द्या, आपण शिकतो तो पराभूतांचा इतिहास असतो, कारण जे तेच इतिहास घडवतात आणि लिहितात. तो जीता वही सिकंदर असतो. आपलं जेते पण कधी आपल्यासमोर येऊ दिलंच नाही. अंततः उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान निबोधतः. अर्थातच राईज अवेक नॉट स्टॉप टिल द गोल इज अचीव्ड. स्वामी विवेकानंदांचं हे वाक्य आहे. संघटित व्हा, संघशक्ती कलौ युगे. जय श्रीराम. जाता जाता आपल्या समूह गटावर असलेले श्री व सौ खुंटे, प्रकाश पवार, शशिकांत करंदीकर, सुनील शास्त्री जोशी, सतीश महानूर, जयंत कौंडविलकर, सुरेश फाटक आदी मंडळी माझे सहकारी होते. त्यांचं आणि या गटात नसलेल्या इतर अनेक मंडळींचं योगदान माझ्यापेक्षाही जास्त आहे. त्यांच्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो, त्यांना सलाम करतो. तद्वतच मला मार्गदर्शन करणारे माझे अनेक ज्येष्ठ सहकारी जे आपल्यात आज नाहीत पण रामरूप झालेले आहेत, त्यांच्या स्मृतीलाही मी प्रणाम करतो. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे गोरक्षपीठाचे पीठाधीश आहेत. मोदीजी ज्यांनी अडवाणींच्या बरोबर आधी आणि नंतरही या कार्याची उभारणी केली ते आज पंतप्रधान आहेत. लालू तुरुंगात आहे. मुलायम अल्लाला प्यारे झालेले आहेत. पप्पू राहुल जानवं दाखवीत फिरत आहे. शंकराचार्यांना खुनाच्या आरोपाखाली अटक करणाऱ्या जयाचा रुग्णालयात एकाकी अवस्थेत मृत्यू झाला. काहींनी जयचंदचा मार्ग चोखाळला आहे. ते कसेबसे कपडे सांभाळत बसले आहेत. काही पक्ष तर नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. कालाय तस्मै नमः. इतिहास अक्षरांनी लिहिता येतो, पण त्यासाठी वर्तमान विचारात घेत त्यात विधायक परिवर्तन कसं करता येतं याचा विचार करूनच कार्य करावं लागतं. जय श्रीराम. आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत. श्रीराम जय राम, जय जय राम.